ಶಿವಸೇನೆಯ ಮುಖಂಡರಿಂದ ಕರ್ನಾಟಕದ ಶಾಸಕನಿಗೆ ಘೇರಾವ್ ಹಾಕಿದ ಘಟನೆ ಕೊಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಶಾಸಕ ಪ್ರಭು ಚವ್ಹಾಣ್ ಅವರಿಗೆ ಘೇರಾವ್ ಹಾಕಲಾಯಿತು. ಶಿವಸೇನೆಯ ಮುಖಂಡ ವಿಜಯ್ ದೇವಣಿ ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಮೇಳ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮಹಾಮೇಳಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ನೀಡಲಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬರುವ ಮುಖಂಡರಿಗೆ ಪ್ರವೇಶ ನಿರ್ಬಂಧಿಸಲಾಗಿತ್ತು. ನಮಗೆ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಸಹ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬರುವ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖಂಡರಿಗೆ, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದರು. आमदारांना तुम्ही अडवले, काय नेमका विषय होता? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाहीये. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली, ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली. अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही. संबंधित प्रमाणात दर्शन तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही, महाराष्ट्राच्या लोकांना, आमच्या मिनिस्टरना तुम्ही थांबवू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबवू नका, आमच्या लोकांना जसं आमच्या गावात आलाय या आम्ही गावात 4-5 वर्षात मग त्याने जाम केल्यानंतर आम्ही त्यावेळेला त्याला सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर का असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे. आता हिवाळी अधिवेशनाचं खास अधिवेशन आहे. कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नेतेकरांना कर्नाटकला जे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार. पाची निवडून आणलो विचारणा केला होता मला. आम्ही कशासाठी आलो होतो की तिथल्या लोकांवर जो आपला अन्याय होतोय ना, डेमोक्रेसी माध्यमातून त्या लोकांची जी भावना बाबा व्यक्त करण्यात तुम्ही संधी द्या, तुम्ही का देत नाही. आणि आम्ही इथं आलो होतो. मामा सांगितलं की मिनिस्टर सगळे आले नाही. एक सगळे हे मिनिस्टर आहे, 4 आमदार. हे पण आमदारच आहे. मराठी बोलू का आम्ही? बीजेपी. अच्छा. बीजेपी जरी असेल तर आमचा एक मुद्दा लक्षात आहे. आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आम्ही एक 4 दिवसापूर्वी आमच्या कलेक्टरला एक पत्र दिलं होतं आणि तुमच्या कलेक्टरला एक विनंती केली होती की आम्हाला महामेळाव्याला याला तुम्ही परवानगी द्या. मराठी समजत आहे ना? सगळ्यांना मराठी सवानच आहेत. होय ना. आणि विषय काय आहे आपला की वर्षाने हा प्रश्न चाललाय, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आता हे दिवस आम्ही सगळे पक्षाचे आम्ही लोक आहोत. आम्ही म्हणजे 9 तारखेला तुमचं अधिवेशन चालू झालं. आमचा जो हक्क आहे डेमोक्रेसी आपल्याला इंडियामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीला बाबा बोलण्याचा आणि याला अधिकार आहे. आमचं म्हणणं ऐकायचं, तुम्ही ऐका नाही ऐका, तर ते सगळं थांबवतात ना. तिथं जबरदस्ती जात गव्हर्नमेंट तिथलं ಇಲ್ಲ ರೀ. ಇವತ್ತು 9 ತಾರೀಕಿಗೆ ಮಹಾಮೇಳ ಆಯಿತು. महामेळावा ಸಮಿತಿ हा ಎಂಇಎಸ್ ಇದು ಅವರು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು ಸರ್ಕಾರ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ 8 आमदार आपल्या संपर्कात आहेत बीजेपीचे. त्यांना मी फोन करतो.
आमचा विषय बघा, एक लक्षात ठेवा, आमची भूमी तुम्ही एमएलए आहे ना, तुम्ही पण एमएलए आहे ना. आम्ही कर्नाटकमध्ये आम्ही तुमचं स्थानमध्ये आहे. वी आर ऑपोजिशन दे. यू शुड आस्क टू द कर्नाटक रुलिंग पीपल. सांगायला पाहिजे ना. यू आर इन द अपोजिशन. यू आर आम्हाला बोलून फायदा नाही. सरकार आम्ही सुद्धा ऑपरेशनमध्ये हवं. त्यासाठी आपल्या ऑपोजिशनचं काम काय असते? लोकांना न्याय द्यायचं काम. आमचं काम चालू आहे. बोला तुम्ही सभागृहात, बोला तुम्ही ना. आमची भूमिका मांडा. तिथं लोकांना न्याय द्यायला तुम्ही. दडपशाही नसावी. आपण लोकशाही आहे. लोकशाही पाहिजे ना आपल्याला. कुणी बोलायचं नाही, कुणी काय करायचं. आमचं मत काय? तुम्ही अपोजिशन बोला ना तुम्ही तिथं. एक मिनिट थांबा. एक मिनिट सांगा. एक मिनिट ऐका ऐका भाऊ ऐका. मराठी मी सांगतो हिंदी बोलायची. नाही मी बोलतो हिंदी. मी चलेगा. मी काय सांगितलं जरा ऐका. मी काय सांगणार, तुमचं रिक्वेस्ट आहे ते आमचं. हे आम्ही सगळे आता कर्नाटकचे आमदार आहे. फक्त कर्नाटकचा रुलिंग पार्टीचा आमदार नाही आम्ही कर्नाटकमध्ये ऑपोजिशन आहे. आता एक मिनिट थांबा, मी सांगतो ऐका. तुमचं काय रिक्वेस्ट आहे तुम्ही सांगितलं. 2 मिनिस्टर आहे, 4 आमदार आहे, सगळे आम्ही भाजपाचं आहे. कर्नाटकमध्ये आम्ही ऑपोजिशनमध्ये आहे. तुमचं काय रिक्वेस्ट आहे आम्ही कर्नाटकच्या गव्हर्नमेंटचा त्यांचा लक्षाला हाडणार. नाही या अनेक वर्षापासून साहेब इथं जे चाललेलं आहे की बोलायचं नाही. भाषा मंडळी आमचं काय गोष्टी चालल्यात ना, तर तुम्ही द्या ना संधी बोलायला लोकांना. तुम्ही तिथं भूमिका मांडा ना. तुमचं सुद्धा सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला पण आम्हाला तीच परिस्थिती आहे. आम्हाला तर माहिती आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. 9 तारखेला महामेळाव्याचा एमएचच्या लोकांचा होता. त्या महामेळाव्याला आम्ही रीतच्या प्रमाणात दर्शन आहे तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही, महाराष्ट्राच्या लोकांना, आमच्या मिनिस्टरना तुम्ही थांबवू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबवू नका, आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही जसं आमच्या गावात आलाय या आम्ही गावात 4-5 वर्षापर्यंत आम्ही आजपर्यंत काही केलेलं नाही आहे. आणि परवाच्या वेळेला त्यांनी काय केलं की तडीपार करतो आणि आम्हाला त्यांनी अधिवेशनला येऊन देणार नाही म्हणून तुमच्या कोगोळी बॉर्डरवर त्यांनी आम्हाला जाम करून ठेवलं. मग त्यांनी जाम केल्यानंतर आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर का तुम्ही आम्हाला जर इथं जर सोडला नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही गाड्यामधनं महाराष्ट्रामध्ये येऊ देणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे. आता हिवाळी अधिवेशन तुमचं खास अधिवेशन आहे. कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचे 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नेतेकरांना कर्नाटकमध्ये अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार. तुमचं झालं आता मी बोला की तुम्ही जे म्हणलं हे आजचं नाही, हे खूप 50 वर्षाचं माझ्या जन्मापासून. माझा जन्म आता 54-55 आहे. त्या अगोदरपासून चाललेला आहे. कोर्टात विषय आहे. तरी हे तुमचं जे सांगितलं ते आम्ही विरोधी म्हणून उद्या आम्ही सरकारला बोलू. बस आम्हाला बाकी काय नाही. बोलू ना, डेमोक्रेसी जीवन पाहिजे ना. याच्याबद्दल बोलू. लोकशाही जिवंत पाहिजे आणि आपल्या संविधान जिवंत पाहिजे. आम्ही बोलू. महाराष्ट्र पाहिजे. बेळगाव विदर्भ हलकीसह संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा अधिकार असो. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा अधिकार असो. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा अधिकार असो. महाराष्ट्रात विचारते कुठं आहे भेटतो घ्या बोला. ನಾನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. आप कैसे इधर आ सकते हैं? हमें भी उधर आना चाहिए ना. आपको आने नहीं देते उधर का गवर्नमेंट. 9 तारीख अच्छा नहीं ना. इंडिया में पूरा देश में किधर घूम सकते हो.